हाय, कसे आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहे संध्याकाळचे 8 आणि काय म्हणतात स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आळूच्या वड्या बनवायच्या आहेत आज. आज किचनमध्ये कोण आलंय बघा. आज किचनमध्ये आमच्या ही बाई आलेली आहे आणि ही बाई आज आळूच्या वड्या करून देणार आहे. हिची काहीतरी वेगळी पद्धत आहे म्हणे, आज हिच्या पद्धतीने ती करून देणार आहे. तर तुम्हाला हिची पद्धत दाखवतो कशी बनवते ही. घेतलेला आहे. शक्यतो आता पानांना पीठ लावणं जमत नसते, म्हणून आळू बारीक बारीक चिरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट यामध्ये अद्रक, मिरची आणि लसूण पेस्ट केलेली. ते आता आपण एकत्र करत आहोत. ओके. सुरेश बाबूचा दंगा बघ आमचा काय चाललाय. आणि आता याच्यामध्ये आपण बेसन मिक्स करत आहोत. बेसन आपल्या म्हणजे जेवढं हवं तेवढं मिक्स करायचं. जेवढं हवं तेवढं म्हणजे बसते केवढं बघायचं पहिला. त्याच्यानंतर मग अजून लागत असेल तर अजून घालायचं. आता चवीनुसार मीठ घालते. आहे बघ तिथेच आहे मीठाचं पण. शिवबाई आळूवड्या करायला येणार म्हणून आम्ही स्वयंपाक पटापट आवरून घेतलाय. किचन रिकामा असावं. हिला आज किचन मध्ये आमच्या नवीन माणूस आले. चवीनुसार आपण मीठ घालतोय. हिंग, ओवा, हिंग. 1 मिनिट देते, थांब तुला मी सगळं घातलेलं आहे. आता थोडा चवीनुसार ओवा पण घालते. मग हे काय करायचं, फ्राय करायचं की म्हणजे असं उकडून घ्यायचं? तुझ्या जर मुलाला जर आळूच्या वड्या वाफवलेल्या शक्यतो चांगल्या. तेलकट खाल्लं की खोकला ते होतं ना, त्याच्यामुळे मग आपण वाफवून घेऊ शकतोय. आणि तळायचं म्हटलं तरी चालेल. मग आपण डायरेक्ट असं फ्राय करू शकतोय? हो. नाही, मी आता वड्या करणार ना, अजून त्याच्या तयार करणार ना. जे अजून पीठ बसते का तर पानं आपण भरपूर घेतली. पानं घेतलेले आहेत. होय ना. ही पद्धत मी म्हणजे एकदम केलेली आहे. म्हणजे लाईटली आहे ना. जास्त काय आपण पानाला लावत बसलो की केवढं लय वेळ लागतो. त्याला तेल लावा, पानं फाटतात, परत तेल लावा, पीठ बसत नाही व्यवस्थित. आता हे कसं पानं आणि एकजीव पीठ पण होते. होय होय. त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धत चांगली आहे खरं. म्हणजे पानांना झटपट आहे. होय, पानाने पीठ लावून करण्यापेक्षा ही पद्धत चांगली आहे. अजून पीठ बसते आपल्याला. कोथिंबीर वडी पण अशी सेम बनवायची. सेम. श्यामलने मला खरं म्हणायला गेलं तर वडे करायसाठी बोलवलेलं आहे. किती वाद आहे बघ. आज काय तर सांगत्या. हिनं पहिल्यांदा आणून दिली होत्या घरी आम्हाला वड्या. मग तुझ्या आवडल्यावर म्हणलं आम्हाला एकदा दाखव कशी करतेस. श्यामल थोडं मीठ बघतीस, माझा उपास आहे त्यामुळे जरा टेस्ट करतो. ओके. मीठ तिखट आहे, बरोबर आहे. आता थोडस तेल लागेल आपल्याला. पीठ भाजलं? पीठ बस. किटली आहे तिथे तेलाची. आणि एक पातेल्यामध्ये पाणी ठेवावं लागेल. उकडून घ्यायचे आणि चाळणी. ओके, देतो लागतील मला. हे आता पाणी ठेवलेलं आहे. आणि आता चाळणीला तेल लावून घेते मी. तीळ घाल थोडं वरनं. श्यामल तीळ घाल. बस. ही जी रोल करण्याची पद्धत बघा वेगळी आहे. झटपट आहे ग. आणि सोपी. होय. आम्हाला कसं कामात नाही जमत नाही, त्यामुळे मी हे झटपट करत असते. भारी. त्या पानाने खास वगैरे उठत नाही ना? नाही. आणि जरी खाज उठली समजा तर एखादा भाकरीचा तुकडा खाल्ला की खाज कमी होते. एखादाच आळू खाजरा असतो, बाकीचे आळू असे नसतात. आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम पण भरपूर आहे ना. आताच्या मुलांना असलं सगळं खाणं माहिती नाही. बाहेरचा पिझ्झा, बर्गर, कुरकुरे हे आम्ही काय देत नाही. बस वडापाव ते तर देतीस ना? नाही, कधी तरच. हे असलं करून ठेवलीस की टाइमपासला त्याला हातात दिलीस की तुला बरं पडेल ग. कोथमीरच्या वड्या म्हणून नाही खाता येते. तू करून दिलेलं खाल्लेलं की त्यांना. तेच म्हणते ना. तिखट म्हणजे तिखट लागतोच. नाही तसं नाही हो. पण कसं आहे, पोहा असायलाच पाहिजे ना. पोट फुगत नाही पोळ्यांचं. थोडा तरी घालायच लागते खिंची. ऍक्च्युली मी तरी चिंच पण नाही घातली. चिंचनं पण आंबट पण येतो ना जास्त.
तरी किती साधारण किती मिनिटं लागतात उकडायला? एक अर्धा तास तर. अर्धा तास. का तर आपण आता चिरून पानं घेतलेत ना, हां. त्याच्यामुळे थोडं पीठ पण बॉईल व्हायला पाहिजे. एकदा बॉईल झाले की मग काही टेन्शन नाही. ओके. जास्त जाड करून नाही. आता उकडवायला लागलाय तोपर्यंत हे काय म्हणतात आळूच्या पानाची देठ होती, ह्याचा पण काय तर करते ती. काय करणार आहे त्याचं? ह्याची आपण फतफत बनवतो, म्हणजे आळूची आमटी एक प्रकारे. हा, कशी करायची हे पण त्याच्यात डेट सगळी सोलून परत तुकडे करायचे आणि त्याच्यानंतर अजून एक थोडं पाला म्हणजे पानं जे असतात ते चिरून घालून कुकर मध्ये शिट्टी करायची अखंड शेंगदाणे सकट. आणि नंतर तुम्ही हिरवी मिरची लसणाची फोडणी ते पण देऊ शकताय. म्हणजे की मुलांसाठी खूप चांगलं असते. लहान मुलं, मला माहित नव्हते आताच्या मुलांना हे कसलं हे माहिती नाही ना की हे असं करतात. की आपण काय करतो, चला पानं कापून घेतली की डेट टाकून देतो, पण आपण टाकत नाही. मी ऍक्च्युली असं बनवते ना, यांचा वापर असा पण होते. तिथे बघू शकता छान काय म्हणतात एक अर्ध्या रसानं आपल्या अर्धा रस एवढा काय लागला नाही, 20 मिनिटं लागले असतील. छान मस्त अळूवड्या आपल्या उकडलेल्या आहेत. आता यांना थोडा वेळ थंड करूया. थंड झाल्यावर कट करून तुम्हाला हवं तसं तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. आपल्या उकडलेल्या आहेत पण तिला एवढा टाइम नाही आहे आता थांबायला. माझा मुलगा एकटा आहे त्यामुळे मला जावं लागेल. आता इथून पुढे जे करणार आहे ते श्यामल आपण मी तुम्हाला दाखवते काय झालेलं आहे. फक्त तुम्हाला हवं तसं तुम्ही फ्राय करून खायचं. शोलो फ्राय करू शकताय किंवा तुम्हाला उकडलेल्या जर खायचे असतील तर उकडलेल्या खाऊ शकताय किंवा तळलेल्या पाहिजे असेल तर तळल्या खाऊ शकताय. कसं पण म्हणजे पण प्रकार करू शकताय. एवढंच की थोडं पानं कमी पडतील. माझ्या भावाला खायचे होते ऍक्च्युली. बघा भावाची माया मग काय भावासाठी आणलेले ना. गुड नाईट. तर सांगितलं होतं तशा मी अळवड्या कट करून घेतलेल्या आहेत. इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. भाकरीच्या तव्यातच मी फ्राय करणार आहेत. वड्या आपण फ्राय करून घेऊया आता. काय म्हणतात तिनं जसं सांगितलं होतं तसं मी छान मस्त वड्याच्या फ्राय करून घेतल्या. थोडंसं मी फ्राय केल्या. आद्रेचा दिल्या नाही कारण त्यात मिरची तिने वाटून टाकली होती. पोट रात्रीचं बिघडेल त्याचं, पोटाचा आकाक पडेल म्हणून मी काय त्याला दिलेले नाही आहेत. कुठे जाऊया, इथं माझ्यासोबत आदिराज आहे. पाणी भरायचं आहे, पाण्याची टाकी म्हणून मी वर आलेली आहे टेरेसवर. बघ 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 असं पडलं बघ. मी तर बोलायला लागले आणि तो म्हणजे चल 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 असं. बघूया नेक्स्ट टाइम जेव्हा काहीतरी असेल आणि खूप छान छान असं रेसिपी करत असते, ती सांगत असते असं करायचं तसं करायचं म्हणून म्हणलं आज मला येऊन करून दाखवतो म्हणजे मी नेक्स्ट टाइम छान करेन म्हणून ती माझ्यासाठी आज आली होती. स्पेशली कोथिंबीर वड्या पण खूप छान करते ती. आदिराजने लास्ट टाइम तिची कोथिंबीर वडी खूप छान आवडीने खाल्ली होती, पण आता असं झालेलं आहे की मिरच्या थोड्या तिखट होत्या त्या आणि पोटात आग पडेल म्हणून आदिराला मी काही दिलेलं नाही आहे त्या. असो, आदरेश बघू काहीतरी खडे वगैरे खायला लक्ष द्यायला लागते. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. हो, आणि सांगायचं राहिलं, तुम्ही आळूच्या वड्या कशा करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येकाची पद्धती ही वेगळी असते. सो असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस मला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.